हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट आला आहे, ज्या ट्विस्टची आपण सगळे वाट पाहत होतो. म्हणजे ना भूतो ना भविष्यती असं काहीतरी घडलं आहे. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शेवटी सरकारचा खेळ संपलाय. सरकारने सखी आणि कान्हाला विषारी पेरू दिला होता खायला, परंतु सखी आणि कान्हा या सगळ्या प्रकरणातून वाचले. मग सखीने पोलिसांना बोलवलं, ही मनस्विनी आहे हे सिद्ध केलं आणि सरकारला पोलिसांच्या हवाली केलं. सरकार गेली जेलात, सखी कान्हा आहेत सुखी, सुखरूप, निवांत. म्हणजे सरकारचा विषय संपलाय. आजपासून या मालिकेत सरकारची कटकारस्थानं दिसणार नाही. मग हा चमत्कार घडला तरी कसा? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी सरकारचा सगळा प्लॅन समजून घेतात की सरकार सखीला कशा प्रकारे कुल्फीच्या मदतीने मारणार आहे. कान्हा हा सखीला म्हणतो, मी तुला काही होऊ देणार नाहीये सखी. जोपर्यंत हा कान्हा आहे ना, तोपर्यंत सखीच्या केसाला सुद्धा मी धक्का लागू देणार नाही. तर सखी म्हणते, नाही कान्हा, तू माझ्या आणि सरकारच्या मध्ये नाही यायचंय. मी तुझ्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत. कान्हा म्हणतो, नाही सखी, मी आपल्या दोघांच्याही जीवाची रिस्क घेणार नाहीये. आपल्या दोघांचाही जीव वाचणार आहे. सरकारला चालू दे गोळी, आपल्याला काहीच होणार नाही. सखी विचारते, म्हणजे काय काय म्हणतोयस मला कळत नाहीये. कान्हा सखीला सांगतो, बुलेट प्रूफ जॅकेट. सखी म्हणते, कान्हा, बुलेट प्रूफ जॅकेट फक्त पोलिसांकडे असतं. आपण जरी पोलिसांना सगळं सांगितलं आणि त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट मागितलं तरी सुद्धा ते आपल्याला पोलीस प्रोटेक्शन देतील, पण जॅकेट देणार नाही. कान्हा हा सखीला सांगतो, सखी, हे बुलेट प्रूफ जॅकेट बनवणारी जी कंपनी आहे ना, ती आपल्या किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनची शेअर होल्डर आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे नाही जाणार. मी डायरेक्ट त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करणार आणि त्यांच्याकडून हे बुलेट प्रूफ जॅकेट मागवणार. सखी खूप खुश होते आणि म्हणते, खरंच कसं सुचतं रे तुला हे सगळं? कान्हा म्हणतो, आता माझ्या लाडक्या बायकोला वाचवण्यासाठी मी सगळं काही करू शकतो. मी त्यांना कॉल करतो आणि एक जॅकेट मागून घेतो. सखी म्हणते, एक नाही तर 2 जॅकेट मागव. तर कान्हा विचारतो, 2 जॅकेट कशाला? सखी म्हणते, तुझ्यासाठी. कान्हा म्हणतो, सरकार तुला मारण्याचा प्रयत्न करणार आहे, मला नाही. तर सखी त्याला समजावून सांगते, ती सरकार आहे, ती कधी प्लॅन बदलेल ना सांगता येत नाही. त्यामुळे 2 जॅकेट मागून घे. कान्हाला सुद्धा हे पटतं. कान्हा म्हणतो, ठीक आहे, मी 2 जॅकेट मागवतो आणि तू बिलकुल घाबरायचं नाहीये. जोपर्यंत हा कान्हा आहे तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा ती सरकार धक्का लावू शकत नाही. सखी खूप खुश होते आणि तेवढ्यात तेथे कुल्फी येते आणि कुल्फी या दोघांना सांगते, कान्हा जीजू, सखी दिदी, पहा, माझ्यासाठी तेजस्विनी काकूने ही स्लिंग शॉट गन ऑर्डर केली आहे. कान्हा आणि सखी ही गन हातात घेतात. सगळ्यात आधी कान्हा ही गन हातात घेतो, ती लोड करतो. कान्हालाही शंका असते की कदाचित हीच खरी गन आहे की काय, आणि कान्हा स्लिलिंगच्या दिशेने निशाणा लावतो. पण बंदुकीची गोळी दाबताच त्याला कळतं की ही स्लिंग शॉट गनच आहे, ही काही खरी गन नाहीये. कुल्फी विचारते, छान आहे ना? कान्हा सांगतो, हो छान आहे. मग तो सखीच्या हातात ही गन देतो. सखी ही गन हातात घेते तर तिला समजतं की ही गन अगदी खऱ्या गनसारखी दिसतीये, तेवढीच जड आहे. आणि सखी सुद्धा कुल्फीला सांगते, खूप छान आहे गन, घे. कुल्फी म्हणते, सखी दिदी, तेजस्विनी काकूने ना तुला अर्ध्या तासानंतर बोलवलंय पेरूच्या झाडाजवळ, तेथे आपल्याला पेरू तोडायचे आहेत. सखी आणि कान्हाला समजतं की आपण जो विचार करत होतो तोच विचार खरा आहे. आणि सखी म्हणते, हो बाळा, जा तू पुढे, मी येते. आणि कुल्फी तेथून निघून जाते. कान्हा म्हणतो, चला आता मी बुलेट प्रूफ जॅकेट मागून घेतो. आणि कान्हा लगेच फोन करायला जातो. सखीला टेन्शन आलेलं असतं की आज नक्की काय होणार आहे. आणि दुसरीकडे राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच मा त्यांच्या घरी असतात आणि माला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. म्हणजे माला तर काय माहीत नाहीये की तेजस्विनी म्हणजे सरकार सखी आणि कान्हाला मारण्यासाठी काय प्लॅन बनवते. कबीर किंवा सखीने तिला कळवलेलं नाहीये, पण माला एवढा अनुभव आहे. त्यामुळे माला शंका आलेली असते की नक्कीच मनस्विनी सखी आणि कान्हाच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करण्याचा प्रयत्न करणार आहे. मा म्हणते, हा कबीर आहे ना त्या सखीच्या प्रेमात आंधळा झालाय.
सखीच्या प्रेमाची पट्टी त्याच्या डोळ्यावर बांधली गेली आहे, त्यामुळे त्याला काही कळत नाहीये. पण मला शंका येते, काहीतरी चुकीचं घडणार आहे. ती मनस्विनी कान्हा आणि सखीबरोबर काहीतरी चुकीचं करणार आहे आणि मी जर त्या कबीरवर विश्वास ठेवला तर मला खूप मोठा पराभव स्वीकारावा लागेल. त्या दोघांच्या जीवावर बेतेल. काहीतरी करावंच लागेल आणि मलाच आता मैदानात उतरावं लागणार आहे. मलाच काहीतरी करावं लागणार आहे आणि असं म्हणतीये याचा अर्थ ती असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे सखी आणि कान्हाचा जीव वाचेल. पण ते आपल्याला नंतर कळेल. आत्ता ते आपल्याला काही माहीत नाही. आणि मग अर्ध्या तासानंतर सखी, तेजस्विनी आणि कुल्फी हे तिघे एका पेरूच्या झाडाजवळ उभे असतात आणि सखी ही तेजस्विनीला म्हणते, आई खरंच जेव्हापासून कान्हाने तुला ग्रूम केलंय ना तेव्हापासून तू खूप बोल्ड झाली आहे. तर तेजस्विनी विचारते, बोल्ड झाली आहे म्हणजे काय म्हणायचंय तुला? सखी सांगते, आई तुला आठवतंय का जेव्हा मी कुल्फी एवढी लहान होते तेव्हा तुम्हाला दिवाळीमध्ये ज्या छोट्या छोट्या गन भेटतात ना त्या सुद्धा कधी विकत घेऊन दिल्या नाही आणि आता तू कुल्फीसाठी चक्क स्लिंग शॉट गन ऑर्डर केली आहे. खरंच तुझ्यातला हा बदल खूप छान वाटतोय. तर लगेच तेजस्विनी म्हणजे सरकार तेजस्विनीचा आव आणून म्हणते, काय सांगू बाळा, मी कदाचित तशी होते ना म्हणूनच हे सगळे भोग माझ्या नशिबात आले. जर आधीपासून मी अशी असते तर आज राघव असते, मी तुझ्याबरोबर असते, असं कधी घडलंच नसतं. सरकार मनातल्या मनात विचार करते, कंटाळा आलाय रे मला ही तेजस्विनीची ॲक्टिंग करून करून. सखी मला माहिती आहे तुला आणि कबीरला समजलंय की मीच मनस्विनी आहे आणि मी तुम्हाला मारण्यासाठी येथे बोलवलंय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पण माझा प्लॅन काय आहे ना हे तुम्हाला माहिती नाही आहे. सखी विचारते, काय झालं आई, कसला विचार करतीये? तेजस्विनी सांगते, नाही नाही कसला नाही, मी हाच विचार करतीये की सखी बाळा मी कुल्फीला गन का घेऊन दिली. कारण तुझं बालपण वेगळं होतं, तुम्ही वेगळी मुलं होतात आणि ही आजकालची मुलं इतकी हट्टी असतात, इतकी हट्टी असतात की त्यांना जे हवं असतं ते हवंच असतं. कुल्फी हसते, सखीसुद्धा खोटी खोटी स्माईल करते आणि सरकार सांगते, कसं आहे ना मला असं वाटलं तिचाही हट्ट पूर्ण होईल आणि मी तुझ्या बालपणी तुझ्याबरोबर नव्हते ना तसंच मला तुझंही बालपण एन्जॉय करता येईल म्हणून मी तिला ही स्लिंग शॉट गन खरेदी करून दिली. सखी म्हणते, छान आहे छान, मला आहे ना तुझ्यातला हा बदल खूप आवडतोय. खरंच मला अशीच आई हवी होती. सरकार खुश होते आणि कुल्फी म्हणते, आता आपण गप्पाच मारत बसणार आहोत का, चला पेरू तोडूया. आणि तेवढ्यात कान्हा तेथे येतो. सखी म्हणते, अरे कबीर आलास का तू? कान्हा हा तेजस्विनीकडे पाहतो, तेजस्विनी त्याच्याकडे मागे वळून पाहते. दोघे एकमेकांना खोटी खोटी स्माईल देतात. कान्हा म्हणतो, वाय शुड गर्ल्स हॅव ऑल द फन? तुम्ही सगळे लोक मजा करताय आणि मी काम करेल असं होत नाही. आणि तसंही मुलींमध्ये कान्हा चालतो म्हणून मी आलोय. सगळे हसतात. कान्हा म्हणतो, चला तुम्ही पेरू तोडताय ना, पेरू तोडूया. काय तेजस्विनी मॅम? तेजस्विनी म्हणते, हो हो चला, आता आपल्याकडे 2 फिल्डर झाले. कुल्फी कुल्फी गनने शॉट लावणार, पेरू पडणार, सखी आणि कान्हा दोघे पेरू झेलणार. चला तर मग. कान्हा म्हणतो, चला सखी आपण दोघे मस्त पेरूचा कॅच घेऊया. सखी आणि कान्हा त्यांच्या पोझिशनवर जातात. परंतु या दोघांच्या मनात अजूनही शंका असतेच की सरकारने सुरुवातीलाच कुल्फीच्या हातात खरी गंत दिलेली नाहीये ना. या दोघांनी बुलेट प्रूफ जॅकेट तर घातलेलं असतं. कान्हा म्हणतो, सखी सावध राहा, कधीही आपल्यावर वार होऊ शकतो. सखी म्हणते, हो. तू CCTV कॅमेरा लावलाय का? कान्हा तिला इशारा करतो, तो पहा CCTV कॅमेरा लावलाय. सखी म्हणते, गुड, आपली सगळी तयारी तर झाली आहे. आणि मग तेजस्विनी कुल्फीला निशाणा धरायला लावते. कुल्फी या पेरूच्या झाडावर निशाणा धरते जेथे पेरू असतो. सखी आणि कान्हा अलर्ट असतात कारण कधी ही सरकार कुल्फीला धक्का देईल आणि ती गोळी आपल्याला लागेल अशी भीतीही त्यांना वाटत असते. कुल्फी निशाणा धरते आणि गोळी चालवते. परंतु ही स्लिंग शॉट गन असते, खरी गन नसते आणि कुल्फीचा निशाणा चुकतो. कुल्फी नाराज होते. तर सखी आणि कान्हा म्हणतात, अरे यार निशाणा चुकला. तेजस्विनी म्हणते, काय नाही, परत एकदा निशाणा लाव. मग कुल्फी पुन्हा गन लोड करते आणि निशाणा लावते आणि ट्रिगर दाबते आणि त्याच वेळेस लगेच हा पेरू खाली पडतो. कान्हा हा पेरू झेलतो. कुल्फी खूप खुश होते. त्यानंतर पुन्हा एकदा कुल्फी निशाणा लावते. यावेळेस सखीच्या हातात पेरू पडतो. कुल्फी खूप खुश होते. तेजस्विनी सरकारसुद्धा टाळ्या वाजवत असते. मग त्यानंतर सरकार तिला सांगते, तो जो पेरू आहे ना तो पेरू तोड.
तेवढ्यात कान्हा आणि सखीची नजर सरकारच्या या पर्सवर जाते. या दोघांना शंका असते की नक्कीच खरी गन या पर्समध्ये आहे आणि हे दोघे म्हणतात, चला आता पुढचा पेरू तोडायचा. कुल्फी पुढचा निशाणा लावते आणि एक पेरू खाली पडतो. कान्हा तो पेरू झेलतो आणि सखी हा पेरू पाहते आणि म्हणते, अरे यार कबीर, हा तर पोपट्याने खाल्लेला पेरू आहे, नक्कीच हा खूप गोड असणार. कान्हा विचारतो, खरंच का? आणि कान्हा चक्क हा पेरू खातो. जेव्हा कान्हा हा पेरू खातो तेव्हा सरकार खूप खुश होते. कान्हा सांगतो, खरंय, खूप छान पेरू आहे, खूप गोड पेरू आहे. मग तेजस्विनी पुन्हा एकदा कुल्फीला निशाणा लावायला सांगते. कान्हा आणि सखीला असं वाटतं की ही सरकार बंदूक का बदली करत नाहीये, ती तर नॉर्मल वागतीये. सखी कान्हाला म्हणते, कान्हा ही बंदूक का बदली करत नाहीये? तर कान्हा सांगतो, करेल करेल, लवकरच ती बंदूक बदली करेल. आणि तेवढ्यात कुल्फी म्हणते, तेजस्विनी काकू, यातील सगळ्या गोळ्या संपल्या आहेत, मला पुन्हा गोळ्या भरून द्या ना. तेजस्विनी म्हणते, हो हो, देते भरून. आणि गोळ्या भरण्याच्या बहाण्याने तेजस्विनी मागे वळते आणि कान्हा आणि सखीला समजतं की याच वेळेस सरकार आता बंदूक चेंज करणारे, या स्लिंग शॉट गनच्या जागी खरी गन ठेवणारे. सखी कान्हाला म्हणते, ती आत्ताच बंदूक बदली करतीये. आणि तेव्हा ही नवीन बंदूक तेजस्विनी आपल्या पर्समधून बाहेर काढते आणि भलतीच खुश होते. परंतु कान्हा आणि सखी एकदम तयार असतात. जरी खरी गन असली तरी त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलंय, त्यामुळे त्यांना काही टेन्शन वाटत नाही. पण सरकारने यांच्या डोक्यात गोळी घातल्यावर काय करतील त्यांचं त्यांनाच माहीत. कान्हा आणि सखी एकमेकांचा हात हातात घेतात. तर कान्हाच्या हातात तोच पोपट्याने चाखलेला पेरू असतो जो कान्हाने खाल्लाय. सखी त्याच्या हातातून हा पेरू घेते आणि तिला सुद्धा पेरू खाण्याची इच्छा होते. सखी सुद्धा हा पेरू चाखते आणि मग ती हा पेरू फेकून देते. कान्हा आणि सखी एकमेकांचा हात हातात घेतात आणि मग तेजस्विनी एकदम कॉन्फिडन्समध्ये, जसं काय कान्हा आणि सखीचा प्लॅन आहे तसंच ती करणारे, लगेच कुल्फीच्या हातामध्ये ही गन देते. कान्हा आणि सखी हे समोर झाडाकडे पाहत असतात. कुल्फी गन लोड करते. तेजस्विनी तिला सांगते, कान्हाच्या पुढे जी कुंडी आहे ना त्यावर निशाणा लाव. कुल्फी विचारते, त्याच्यावर कशाला? तर तेजस्विनी एकदम सरकार स्टाईलमध्ये चिडून म्हणते, सांगितलं तेवढं कर. कुल्फी घाबरते, हो म्हणते आणि या कुंडीवर निशाणा लावते. कुल्फी घाबरलेली असते. कान्हा आणि सखी पुढे पाहत असतात. त्यांना माहिती आहे की आता गोळी चालणार आणि काहीतरी होणार. ते फक्त गोळी चालण्याची वाट पाहत असतात पुरावे गोळा करण्यासाठी. आणि कुल्फी या कुंडीवर निशाणा लावते आणि ती ट्रिगर दाबते. सखी आणि कान्हा क्षणभर डोळे बंद करतात. परंतु कुल्फीच्या हातात खरोखरची गन नसते, तर ही स्लिंग शॉट गनच असते. आणि कुल्फी म्हणते, अरे यार, निशाणा चुकला. सखी आणि कान्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. सखी कुल्फीला म्हणते, कुल्फी बाळा, खूप पेरू झाले आहेत, तू एवढे पेरू घेऊन घरी जा, आपण नंतर तोडूया. कुल्फी हो म्हणते आणि ही पेरूची बास्केट आपल्याबरोबर घेऊन तेथून निघून जाते. मग तेथे फक्त सखी, कान्हा आणि सरकारच असतात. हे तिघे एकमेकांकडे पाहत असतात पण एक शब्दही बोलत नाही. आणि मग सरकार ठरवते की आता बस झाला हा लपंडाव. आणि सरकार या दोघांना विचारते, अजून किती वेळ तुम्ही अशी ॲक्टिंग करणार आहे की तुम्हाला हे मान्य आहे किंवा पटलंय की मीच तेजस्विनी कामत आहे? हे ऐकून सखी आणि कान्हाला जबर धक्का बसतो. हे दोघे सरकारकडे शॉक लागल्याप्रमाणे पाहतात आणि सरकार हसून म्हणते, वाह, व्हॉट अ ॲक्टिंग, काय छान ॲक्टिंग करता तुम्ही, शॉक लागल्याची ॲक्टिंग. अरे बापरे, आम्हाला तर माहीतच नव्हतं की ही सरकार आहे. आणि मग सरकार या दोघांवर बंदुकीचा नेम पकडते आणि विचारते, काय कबीर, घातलंय की नाही बुलेट प्रूफ जॅकेट? सखी आणि कान्हाला मोठा धक्का बसतो की सरकारला हे सुद्धा माहिती आहे का? सरकार म्हणते, परत तेच, धक्का बसल्याची ॲक्टिंग. अरे बापरे, आम्हाला तर हे माहीतच नव्हतं. अरे मला सगळं माहिती आहे की तुम्हाला दोघांना कळलंय की मी तेजस्विनी कामत नाहीये, मी आहे सरकार. हे तुम्हाला माहिती आहे आणि हे मला सुद्धा माहिती आहे की हे तुम्हाला माहिती आहे. कान्हा आणि सखीला काय बोलावं ते कळतच नाही. आणि सरकार म्हणते, तुम्हाला असं वाटलं होतं ना की मी कुल्फीच्या हातून तुमच्या दोघांचा जीव घेईल किंवा मग सखीवर गोळी चालवेल, म्हणून कान्हा येथे वेळेवर आला. मग त्यानंतर दोघांनी बुलेट प्रूफ जॅकेट्स घातले आहेत म्हणजे त्या गोळीने तुमचा जीव जाणार नाही. पण माझा हा प्लॅन नव्हता, सॉरी. म्हणजे तुम्ही चांगलं गेस केलं, माझ्या लेव्हलचं केलं, परंतु मी त्या लेव्हलच्या वरच्या लेव्हलची आहे, त्यामुळे तुम्हाला ते जमलं नाही. आणि
मी आता नाही तुम्हाला अशी गोळी वगैरे घालून मारणार नाही रे. मी एक वेगळा प्लॅन केला आहे. जरी तुम्ही गोळी खाऊनच न मरणार ना, पण वेगळं काहीतरी खाऊन मरणार आहे. आता थोड्याच वेळात तुमचा श्वास गुदमरणार आहे. सखी आणि कान्हाची बोलतीच बंद झालेली असते. काय बोलावं, काय रिॲक्शन द्यावी हेच त्यांना कळत नाही. आणि त्या क्षणी कान्हाला कसं तरी होऊ लागतं. त्याच्या पोटात खळबळ होत असते, डोळे लाल लाल होतात, मळमळ होऊ लागते. हे पाहून सरकार खुश होते, तर सखी खूप घाबरते आणि पुढच्या क्षणाला कान्हाच्या तोंडातून उलटी बाहेर पडते. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो. सखी खूप घाबरते, ओरडते कबीर, आणि पुढच्या क्षणाला कान्हा जमिनीवर कोसळतो. सखी त्याला आपल्या मांडीवर झोपवते, परंतु कान्हाच्या तोंडून फेस बाहेर पडतो आणि कान्हा पुढच्या क्षणाला बेशुद्ध पडतो. सखी त्याला उठवण्याचा प्रयत्न करते, कबीर उठ, कबीर उठ, काय झालंय तुला, परंतु कान्हा बेशुद्ध पडलेला असतो. सरकार खूप खुश असते. सखी चिडून सरकारला जाब विचारते, काय केलंयस तू माझ्या कबीरला, काय झालंय त्याला. आणि मग सरकार सखीने फेकून दिलेला तो पोपटाचा उष्टा पेरू घेते आणि सखीला सांगते, हा पेरू पाहतेस का, तुला काय वाटलं फक्त गोळी खाऊनच माणूस मरतो, कधी कधी पेरू खाऊन सुद्धा माणूस मरतो. हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकते. सखी विचारते, म्हणजे या पेरूमध्ये विष होतं. सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये सांगते, हो. कसा वाटला मग माझा लपंडाव. कान्हा हा बेशुद्ध पडलेला असतो. सखी खूप चिडते. सरकारने चक्क पेरूमध्ये विष लपवलं होतं, पेरूत विष टाकलं आणि तो पेरू खाऊन कान्हाला एवढा त्रास झालाय यावर तिचा विश्वासच बसत नाही. सरकार तिच्याकडे फुल कॉन्फिडन्समध्ये पाहत असते. सखीला खूप राग येतो आणि सखी चिडून म्हणते, तुला तर मी, पण त्याच वेळेस सखीला सुद्धा हा त्रास होतो, कारण कान्हानंतर सखीने सुद्धा हा पेरू खाल्लेला असतो ना. सखीच्या तोंडातून सुद्धा उलटी बाहेर पडते, सखीच्या तोंडातून सुद्धा फेस येतो. सखी खूप घाबरते. सरकार तिच्याकडे पाहून एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये पाहत असते आणि पुढच्या क्षणाला सखी सुद्धा जमिनीवर कोसळते, बेशुद्ध होते. कान्हा सखी हे दोघे बेशुद्ध झालेले असतात. सरकार म्हणते, वाव, सन्हा सन्हा एकत्र आले तर काहीही शक्य असतं, पण सन्हा एकत्र मेले तर माझ्यासाठी काहीही शक्य होईल. आणि आज या सन्हाचा खेळ संपला. सन्हा आता कायम स्वर्गात सुद्धा एकत्र राहा बरं का. सरकार भलतीच खुश असते, परंतु त्याच वेळेस तेथे गौतम येतो. सखी आणि कान्हाला असं बेशुद्ध पडलेलं पाहून त्याला मोठा धक्काच बसतो आणि गौतम जोरात ओरडतो, कबीर, सखी. गौतम येथे आला, कशाला कडमडायला आला हा येथे, असा विचार करून सरकार चिडते. गौतम या दोघांजवळ येतो. सखी, कबीर, उठा, काय झालंय. मग सरकार आपली तेजस्विनी ॲक्टिंग सुरू करते. पहा ना छोटे भाऊजी, काय झालं या दोघांना, यांनी फक्त पेरू खाल्ला आणि ते बेशुद्ध पडले. छोटे भाऊजी उठवा ना त्यांना, छोटे भाऊजी उठवा ना त्यांना. तर गौतम म्हणतो, वहिनी काय करतेस, लवकर ॲम्ब्युलन्सला कॉल कर. परंतु सरकारला काय कॉल करत नसतो, ती टाइमपास करते. गौतम चिडून म्हणतो, थांब तू, मीच कॉल लावतो. आणि गौतम ॲम्ब्युलन्सला कॉल लावतो, आत्ताच्या आत्ता कामत हाऊसला या. आणि मग सरकार डोक्याला हात लावून रडण्याचं नाटक करते, काय झालं माझ्या सखीला, काय झालं कबीरला. आणि मग लपून लपून हसते सुद्धा. हे दोघे काय आता वाचणार नाहीये असा विचार करून ती खूप खुश होते, राक्षसींसारखी हसत असते. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. सखी आणि कान्हावर वरचढ ठरली आहे सरकार, परंतु या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये जे काही घडणार आहे ना, ते अकल्पनीय असणार आहे. असं काहीतरी ज्याची आपण खूप महिन्यापासून वाट पाहत होतो आणि शेवटी ते घडणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी आणि कान्हाला काही झालेलं नसेल. त्यांनी खाल्लेला हा पेरू, त्यांच्या तोंडातून निघालेली उलटी फेस, हे सगळं खोटं असणार. हा सगळा माचा प्लॅन असेल. आणि मग सखी चक्क सरकारच्या सनसनीत थोबाडीत मारणार. सखी सरकारच्या थोबाडीत मारणार आणि सखीने तेथे पोलिसांना बोलवलेलं असेल. आणि सखी सरकारला म्हणेल, मनस्विनी, तुझा खेळ संपलाय, आता आयुष्यभर जेलमध्ये सडायचं. तेवढ्यात एक लेडी कॉन्स्टेबल येईल, सरकारच्या हातात बेडी घालणार आणि पोलीस सरकारला तुरुंगात टाकतील. तिला
ताब्यात घेतील आणि मग जाता जाता सरकार सखीला असं काहीतरी सांगून जाईल ज्यामुळे सखीच्या पायाखालची जमीन सरकणार. सरकार म्हणेल, तुला काय वाटलं मी तुरुंगात गेले म्हणजे तू सुखी झालीस? नाही, तुझा भूतकाळ परत येणार आहे. असा भूतकाळ जो तुझा वर्तमान काळ आणि भविष्य काळ कायमचा बदलून टाकेल. सखी कानाला जबर धक्का बसणार आणि सरकार राक्षसींसारखी हसू लागेल आणि मग पोलीस सरकारला तेथून घेऊन जातील. पण माझा असा कोणता भूतकाळ परत येतोय जो माझा वर्तमान आणि भविष्य बदलणार आहे? हाच विचार सखी करते आणि मग तो व्यक्ती आपल्याला दिसतो. त्याचा चेहरा तर दिसत नाही, पण सखी मंद झाल्या तारका असा गाणारा व्यक्ती आपल्याला दिसतो. मग आता हा नवीन व्हिलन कोण आहे हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.